सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीया यंदा 10 मे शुक्रवार रोजी आलेली आहे आणि ह्या अक्षय तृतीयेपासून ह्या 6 राशींना येणार आहे सोन्यासारखे दिवस. अनेक गोष्टींमध्ये यांना लाभच लाभ होणार आहे. कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि कोणत्या प्रकारचा लाभ या 6 राशींना होणार आहे आणि कशा प्रकारे यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे, कौटुंबिक पातळीवर त्यांच्या आयुष्यात काय बदल घडणार आहे, चला जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर गुरु ग्रह सध्या मेष राशीतून वृषभमध्ये प्रवेश केला आहे आणि मेष राशीत 9 मेला अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहे. बुधाच्या या वक्री स्थितीचा या 6 राशींना भरपूर फायदा होणार आहे. त्याचबरोबर 1 मे पासून गुरुग्रह मेषमधून वृषभमध्ये प्रवेश केलेला असल्यामुळे गुरुचेही पाठबळ या 6 राशींना मिळणार आहे. या 6 राशींमध्ये अक्षय तृतीयेपासून मालामाल होण्याचे फायदे दिसून येणार आहे. सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचं वक्री होणं आणि गुरुचं पाठबळ असल्यामुळे खूपच अनुकूल ठरेल. महत्त्वाचे निर्णय ते घेऊ शकतील. करिअरच्या उत्तम संधी यांना चालून येतील. नोकरी पेशात यश आणि पगारवाढ, लक्षणीय पगारवाढ होणार आहे. व्यवसायात त्यांची प्रगती होईल. खूप प्रगती झालेली दिसून येईल. पैशाचीही बचत यावर्षी तुम्ही भरपूर चांगली कराल. कौटुंबिक जबाबदारीतून मात्र तुम्हाला मुक्तता नाही, त्या पार पाडाव्याच लागतील. पण कौटुंबात तुमच्या आनंदाचं भरभरून आनंदाचं वातावरण राहील. दर मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा करा. गणपती बाप्पाची आराधना करा. यामुळे तुम्हाला मनशांती लाभेल. त्याचबरोबर शांत विचाराने कुठलेही निर्णय घ्या. दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींनाही हा काळ अत्यंत लाभदायक आहे. हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं जाणार आहे. अक्षय तृतीयेपासून तुमच्या प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर होतील. अक्षय तृतीयेपासून त्यांना नवनवीन संधी मिळणार आहे. तुमच्या राशीच्या लोकांना 4ही दिशांनी त्यांना यश प्राप्त होणार आहे. लक्ष्मी यांच्या घरात विराजमान होणार आहे. म्हणून वर्षभर पैशाला कमतरता राहणार नाही. बँक बॅलन्स पण भरपूर या वर्षात वाढणार आहे. या वर्षात तुम्ही आधी बघितलेली सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या हा काळ खूपच लाभदायक ठरणार आहे. नवीन घराचे, नवीन गाडीचे स्वप्न, बंगल्याचे, परदेशी दौऱ्याचे यावर्षी सर्व स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे. तुम्ही शिवाराधना करायची आहे. तुम्हाला जमलं तर रोज शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक करा. नाही जमलं दर सोमवारी तरी अवश्य करा. म्हणजे हे वर्ष तुम्हाला सुखाचं भरभराटीचं जाईल. अक्षय तृतीयेपासून लाभ होणारी पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ या वर्षात मिळणार आहे. म्हणजे अक्षय तृतीयेपासून तुमचं भाग्यच बदलणार आहे. भाग्य उजळणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. हवं त्या कामात यश मिळणार आहे. म्हणून कुठले काम करताना मागे पुढे न बघता पाऊल टाका. विचार करत बसू नका. वेळ वाया घालवू नका. यशप्राप्ती हमखास आहे तुमच्या जीवनात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास मजबूत होईल. करिअरमध्ये प्रत्येक बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील. अनेक दिवसांपासून परदेशात जाण्याचे स्वप्न, लग्न कार्याचे स्वप्न, संतान प्राप्तीचे स्वप्न, घरदाराचे स्वप्न, गाडी बंगल्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असणार. बँक बॅलन्स भरपूर वाढेल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. शक्य झाल्यास गुरुवारी दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. श्री विष्णू सेवा करावी. दर शनिवारी तुम्हाला पिंपळाचे पूजन करायचे आहे. पिंपळाला 7 प्रदक्षिणा तुम्हाला दर शनिवारी मारायचे आहे. मग बघा सोन्याहून पिवळं. पुढील रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींनाही अक्षय तृतीयेपासून सोन्याचे दिवस येणार आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना विशेष यश मिळणार आहे. आत्मविश्वास बळावणार असे दिसून येते. त्यांच्या कामातील आत्मविश्वास पाहून त्यांचा बॉसही त्यांचे गोड कौतुक करेल. करिअरच्या त्यांना नवीन संधी मिळू शकता. व्यवसाय करत असाल तर त्यात भरघोस नफा मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून सुद्धा या वर्षात भरपूर लाभच लाभ होणार आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे
घरात कुटुंबात सुख समृद्धी येणार आहे. श्री हरी विष्णूंची सेवा अवश्य करा आणि अक्षय तृतीयेला तर अवश्य करा. पुढील रास आहे मीन रास. अक्षय तृतीयेपासून मीन राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री होणे आणि गुरुच्या पाठबळामुळे यशकारक ठरणार आहे. हे वर्ष मीन राशीच्या लोकांना बुधाच्या वक्री होण्यामुळे त्यांना करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. प्रमोशन होण्याच्या सुवर्ण संधी चालून येतील. नोकरीच्या चांगल्या ऑफर येतील. कार्यालयातील वरिष्ठांशी चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा तुम्हाला होईल. बचत चांगली होईल. पैसा टिकून राहील. यावर्षी कुटुंबाबरोबर विदेश यात्रा संभवत आहे, त्यामुळे तुमच्यात चांगले बदल आणि आत्मविश्वास दिसून येईल. महादेवांची भक्ती करा, लाभच लाभ होईल. पुढील रास आहे वृषभ रास. यावर्षी गुरुचे पाठबळ असल्यामुळे यशस्वी राहाल. माफी मागायला शिका. कुठलेही निर्णय लगेच घेऊ नका. अक्षय तृतीयेपासून तुमच्या राशीला धन लाभ भरपूर आहे. मोकळ्या मनाने जगून घ्या आणि हे वर्ष तुम्हाला अक्षय तृतीयेपासून भरभराट होणार आहे. या 6 राशींमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा.